ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 3. कर्मयोग. अर्जुनाच्या शंकेला श्रीकृष्णाचे उत्तर. कर्म केल्याशिवाय राहणे अशक्य आहे. भाग 2. ओव्या आहेत 51 ते 58. भगवंत कर्म केल्याशिवाय मनुष्याला राहणं कसं अशक्य आहे ते सांगत आहेत. आणि आपुलाली या चाडे, आपा दिले हे मांडे, की त्यजिले कर्म सांडे ऐसे आहे. आणखी असे पहा की आपल्या इच्छेप्रमाणे कर्माचा स्वीकार केला असता ते घडते आणि कर्म सोडल्याने त्याचा त्याग होतो असे आहे काय. हे वायाची सायरा बोलीजे, उकलू तरी देखो पाहिजे, परी त्यजिता कर्म न त्यजे निभ्रांत माने. कर्माचा इच्छेनुरूप त्याग करता येतो हे उगाचच काहीतरी बोलणे आहे. याचा नीट विचार करून पाहिले तर कर्म करण्याचे टाकले म्हणजे कर्मत्याग होतो असं नाही हे तू निसंशय समज. जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान, जे चेष्टा ते गुणाधीन आपैसी असे. जोपर्यंत शरीराचा आश्रय आहे तोपर्यंत मी कर्म टाकीन अथवा करीन हे म्हणणे मूर्खपणाचे आहे. कारण की जेवढे म्हणून कर्म घडणे आहे ते स्वभावतः गुणांच्या स्वाधीन आहे. देखे विहित कर्म जेतुले, ते सळे जरी ओसंडिले, तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. पहा, जेवढे म्हणून विहित कर्म आहे तेवढे हट्टाने जरी करायचे सोडून दिले तरी इंद्रियांचे स्वभाव नाहीसे झाले आहेत काय. सांगे श्रवणी ऐकावे ठेले, की नेत्रीचे तेज गेले, हे नासारंध्र बुझाले परिमळू नये घे. सांग, कानांनी ऐकण्याचे बंद झाले आहे का, अथवा डोळ्यातील पाहण्याचे सामर्थ्य गेले आहे का, या नागपुड्या बुजून वास घेईनशा झाल्या आहेत का. ना तरी प्राणापान गती, की निर्विकल्प जाहली मती, की क्षुधा तृषादी आरती खुंटलीया. अथवा प्राण व अपान या दोन वायूंच्या क्रिया थांबल्या आहेत का, किंवा बुद्धीने कल्पना करण्याचे सोडले आहे का, किंवा भूक व तहान इत्यादींची पीडा होण्याचे थांबले आहे का. हे स्वप्नाव बोधू ठेले, की चरण चाल विसरले, हे असो काय निमाले जन्म मृत्यू. जागृती व स्वप्न या अवस्था थांबल्या आहेत का, अथवा पाय चालायचे विसरले आहेत का. हे सर्व असू दे, जन्म व मरण संपले आहेत का. हे न ठकेची जरी काही, तरी सोडिले ते काही, म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता. हे जर काही राहत नाही तर मग त्याग तो काय केला. आणि म्हणून शरीराच्या आश्रयाने असणाऱ्यांना कर्मत्याग केव्हाही घडत नाही. भगवंतांनी सांगितलं होतं की कर्मत्याग करू म्हणता कर्मत्याग होत नाही. कोणीही क्षणभर सुद्धा कर्म न करता राहू शकत नाही. कारण प्रकृतीच्या गुणांकडून मनुष्याच्या हातून कर्मे करवली जातात. ज्ञानदेवांनी सुद्धा सांगितलं की जोपर्यंत निरीच्छता प्राप्त झाली नाही तोपर्यंत कर्मे हातून घडणारच. दुसरा त्यांनी महत्वाचा मुद्दा सांगितला आहे की आपण इच्छा केली म्हणून कर्माचा स्वीकार करता येतो व त्याग करायचा ठरवला तर त्याग घडतो असं आहे का. आपली इच्छा नसली तरी कर्म करावेच लागते आणि आपण कर्माचा त्याग केला तरी मनाने त्याचे चिंतन केले तर ते कर्म घडल्यासारखंच होतं. तेव्हा हे बोलणे व्यर्थ आहे. अशा परिस्थितीत नैष्कर्म्यावस्था प्राप्त होण्यासाठी कर्मत्याग करून उपयोग नाही. कर्म त्यजिता न त्यजे, कर्म टाकू म्हणून टाकता येत नाही. त्याचे कारण असे आहे की देह हा प्रकृतीपासून बनलेला आहे आणि प्रकृतीचे अधिष्ठान आहे. तोपर्यंत तव सांडी मांडी हे अज्ञान, मी हे कर्म करीन अथवा हे करणार नाही, हे अज्ञानच आहे. कारण कर्म हे त्रिगुणांच्या अधीन आहे. त्यामुळे हट्टानं कर्मत्याग केला तरी इंद्रियांचे स्वभाव नाहीसे होत नाहीत. तहान भूक लागणे, चालणे, कल्पना करणे, प्राणापानांच्या गती, बुद्धीमध्ये उठणाऱ्या कल्पना यातला जर काहीच थांबत नाही तर त्याग केला म्हणायचा तो कशाचा त्याग केला. अशा प्रकारे कर्मत्याग करणे कसे अशक्य आहे ते ज्ञानदेवांनी स्पष्ट केले आहे. हट्टाने इंद्रिये आवरली तरी जर मन त्या विषयांचे चिंतन करत असेल तर तो कर्मत्याग काय कामाचा. उपवासाच्या दिवशी लोक काही खात नाहीत पण पोट मनुष्याला भुकेची जाणीव करून देत राहते. त्यामुळे मनात सतत खाण्याचेच विचार येत राहतात.
उपासाला काय खाल्ले तर चालेल काय नाही अशा विचारामुळे मन प्रत्यक्ष भोजनापेक्षा जास्त काळ खाण्यापिण्यात रमतं. मग इंद्रिये जरी आवरली तरी त्याला कर्मसन्यास म्हणता येईल का? पण इंद्रिय विषयात आहेत आणि मन त्यात रमलेले नाही तर ते इंद्रियाचे भोग घेऊन सुद्धा न घेतल्यासारखेच आहेत. कारण प्रत्येक भोगाची जाणीव मनाला झाली तरच तो भोग भोगला जातो. डोळ्यांनी आध्यात्मिक ग्रंथ वाचन चाललेले आहे व मनात संध्याकाळी काय करायचं, कोठं जायचे वगैरे विचार चालू आहेत, तर ते वाचन झालं असं म्हणता येईल का? ते वाचूनही न वाचल्यासारखेच होते, कारण मन त्या वाचनाशी संलग्न नाही. तेव्हा इंद्रिय हट्टाने आवरण्यापेक्षा मन आवरायला हवं असं भगवंतांचं सांगणं आहे. ज्ञानदेवाने भगवंताने वाढवलेल्या कर्मशब्दाच्या व्याप्तीचाच अनुवाद करत पंचज्ञानेंद्रियांचे व्यापार कसे कार्यरत राहतात ते स्पष्ट केलं आहे. कर्म करणे हट्टाने जरी सोडून दिले तरी इंद्रियांचा कर्म करण्याचा स्वभाव नाहीसा होत नाही. कान ऐकण्याचे काम करतात तर डोळे पाहण्याचे काम करतात. नाकपुड्यांनी श्वासोच्छ्वास होत असतो. प्राण व अपान या वायूंच्या क्रिया चालू असतात. स्वप्न व जागृती या अवस्था असतातच. पाय चालण्याचे काम करतात. इतकेच काय, पण जन्म मरण सुद्धा चालूच असतं. मग यातील कोणतेही कर्म जर टाकता येत नाही तर कर्मत्याग करायचा तो कशाचा करायचा? प्रकृतीच्या आश्रयानं जीव राहत असल्यामुळं कर्म करीन किंवा सोडीन असं म्हणणं मूर्खपणाचं आहे. कर्म करणे न करणे हे आपल्या इच्छेवर अवलंबून आहे, हे काहीतरी व्यर्थ बोलणे आहे. कारण कर्म टाकू म्हटलं तरी टाकता येत नाही. विहित कर्म टाकले तरी इंद्रियांचा कर्म करण्याचा स्वभाव नाहीसा होत नाही. त्यामुळे जोपर्यंत प्रकृती व तिच्यापासून निर्माण झालेल्या देहेंद्रियांचा संबंध आहे तोपर्यंत कर्म सुटत नाही. त्यामुळे कर्मत्याग केला हे म्हणणे म्हणजे निव्वळ हट्टाग्रह आहे. पुढे प्रकृती मनुष्याकडून कर्मे कशी करून घेते ते ज्ञानदेवाने दृष्टांतानं स्पष्ट केलेलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू.